मित्रांनो, अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आलाय. यमुनानं केलेल्या तमाशामुळे एक खूप छान अशी गोष्ट घडली आहे की कावेरीच्या मनातलं प्रेम तिच्या ओठांवरती आलंय आणि पहिल्याच डिनर डेटला यशने तिला खास सरप्राईज दिले. आता बघूयात मग यश कावेरीला नक्की प्रपोज कसा करतोय आणि कावेरीवरती गंभीर आरोप करणाऱ्या त्या यमुनाला कसा धडा शिकवतायत. सोबतच यशने कावेरीला असं कोणतं सरप्राईज दिलं आहे बघूयात. आजच्या कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या 3 सप्टेंबरच्या भागात अमृताने जबरदस्त प्लॅन केलेला असतो. स्वतःवरती आरोप येऊ नये किंवा त्यामध्ये ती अडकूच नये यासाठीचा. पौर्णिमा काकू, सुलक्षणा दोघींनीही किचनमध्ये जाऊन आता पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना फक्त अमृताने उल्लू बनवलेलं असतं. त्यांचं त्या सगळ्या प्रकरणापासून लक्ष विचलित केलेलं असतं, कारण उंदीर मारायचं औषध तिने तिथेच पसरवलेलं असतं. आता काकू हे सगळं तर सांगते की हा सगळा प्रकार उंदीर मारायच्या औषधामुळे घडलाय. तेव्हा कुठे अमृता निश्चिंत होते. अमृता थोडीशी घाबरलेली सुद्धा असते. तिचा घाबरलेला चेहरा पाहून काकू तिला समजावते की अमृता, हे बघ, अजिबात काळजी करू नकोस तू. आता ती तर तिच्या रूममध्ये निघून जाते. अमृता आता सुटकेचा उसासा टाकत मनात विचार करते, एकदाची सुटली बाबा अमृता तू. उंदीर मारायचं औषध तिथे ठेवलंस म्हणून वाचलीस तू अमृता. आता कोणालाही तुझ्यावरती संशय येणार नाही असा विचार करतच ती मनातल्या मनात आनंद साजरा करते. परंतु अमृताला एक गोष्ट अजूनही लक्षात येत नाहीये की बाकी जरी या प्रकरणापासून दूर असते तरी सुद्धा कावेरी या प्रकरणाच्या मुळापाशी जाऊच शकते. तिच्या नजरेतून कशी सुटची तू? यमुना फक्त कावेरीच्या रूममध्ये झोपण्याचं नाटक करत असते, कारण आवाज येता क्षणी आधी तर ती सावध होते. फक्त डोळे बंद करून कावेरीलाच मूर्खात काढते. आता यश कावेरीचं बोलणं चालू असतं फोनवरती आणि कावेरी काही मनातला सांगायला तयार नसते आणि यश सुद्धा हट्ट सोडायला तयार नसतो. कावेरी त्याला म्हणते की मला आत्ता नाही सांगता येणार, आणि तसेही चिकूचे बाबा आलेत आता. तेव्हा यश म्हणतो की मला माहिती आहे आत्ता तिथे कोणीच नाही आहे, आणि तसंही तुम्ही म्हणालात ना की यामिदी झोपली आहे म्हणून. आता तुमच्या मनात काय आहे ते पटकन सांगा. यशने विचारताच कावेरी परत तेच उत्तर देते की माझ्या मनात काहीच नाही आहे. आता यश इतका वैतागून जातो की ओ गॉड कावेरी, इतके हर्टलेस कशा वागू शकता तुम्ही. तेव्हा कावेरी म्हणते की मी काही हर्टलेस नाही आहे, आणि तसंही पहाट होत आली आहे, तुम्ही झोपा आता, उगाचच हट्टीपणा करू नका. आता यश तिला दमदाटी करतो की फोन ठेवायचा नाही, तरीसुद्धा कावेरी फोन ठेवूनच देते. त्यानंतर उठवून आता चिकूची जी काही खेळणी खालती पडली होती ती सगळी उचलून ती पडली. कावेरी रूम बाहेर निघून जाता क्षणी डिटेक्टिव्हगिरी यमुनाचे चालू होते. खाडकन डोळे उघडते. आधी तर कावेरीचा मोबाईल चेक करण्याचा प्रयत्न करते, परंतु होतं असं की तिचा फोनला लॉक असतं. तेव्हा हीच यमुना मनातल्या मनात आनंद साजरा करते. स्वतःचाच कौतुक सोहळा चालू होतो. ती कावेरीच्या रूममध्ये कावेरीचा वीक पॉईंट शोधायला आली होती आणि उगाचच खोटी तर्क वितर्क लावत बसते की याच कावेरीचं कुठेतरी अफेअर आहे, म्हणूनच तर ती उदयदादाला एवढी किंमत देत नाहीये. आता या कावेरीचा मी स्वतःच बँड वाजवू शकते असा विचार करूनच ती खूप खुश होऊन जाते. परंतु खरा बँड कोणाचा वाजेल ते कळेलच यमुनाला. त्याच नंतर सकाळी कावेरी छान तयार होऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेत असते आणि त्याचवेळी प्रार्थनासुद्धा करते की तेव्हा गेल्या काही दिवसांमध्ये या घरात खूप विचित्र गोष्टी घडत आहेत. एका पाठोपाठ एक संकटच येत आहेत आणि या सगळ्या कारस्थानामागे फक्त एकच व्यक्ती आहे असं मला वाटतं, ती म्हणजे अमृता. खरंच जर का तिचा या सगळ्यांमध्ये हात असेल, मोदकात विष कोणी टाकलं हे मला माहिती आहे, तीही अमृताच आहे. तर सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला मार्ग दाखव देवा, तिच्या विरोधात मला पुरावे मिळवण्यासाठी मार्ग दाखव, अशी देवाकडे कावेरी कळकळीची विनंतीही करते आणि प्रार्थनासुद्धा. इतक्यातच एक व्यक्ती अचानक दारात हजर होतो आणि मोठ्याने ओरडून तो घरातल्यांना हाका मारत असतो, घरात कोणी आहे का? फुलवाला.
आता त्या फुलवाल्याची हाक कानावर पडता क्षणी कावेरी बाहेर येते. तेव्हा तो फुलवाला कावेरीच्या हाती फुलं सोपवतो. आता कावेरीचं शोधकार्य सुरू होतं. अमृताने कितीही घरातल्यांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या नजरेतून सुटण्याचा प्रयत्न केला, तरी कावेरीच्या नजरेतून ती सुटूच शकत नाही. कावेरी त्या फुलवाल्याला विचारते की दादा, काल तुम्ही चुकून कागदामध्ये फुलं दिली होतीत का? म्हणजे तुम्ही कागदामध्ये फुलं देता का? तो सांगतो की नाही, अहो गेले कित्येक वर्ष झालं आम्ही फुलं अशीच देतो, पानातून. कावेरी थोडंसं घाबरतच त्याला विचारते की दादा मला सांगा की काल म्हणजे चुकून तुम्ही विषारी फुलं दिली होतीत का? काय आहे, मुद्दाम तर असं कोणी नाही करणार, परंतु चुकून नकळत तुमच्या हातून काही घडलं असेल तर? तेव्हा तो थोडासा घाबरतो. तो सांगतो की नाही ताई, असं कसं होईल? अहो गेले कित्येक वर्ष माझे बाबा स्वतः या घरासाठी फुले आणतात आणि स्वतःच इथे आणून देतात. आमच्याकडून अशी चूक नाही होणार. आता तर या फुलवाल्याकडून काही चूक झाली नाहीये. एवढं कावेरीच्या लक्षात येत्या क्षणी ती त्याला पुढचा प्रश्न विचारते की मला सांगा, इथे आसपास तुमच्या शेजारी कोणी कागदातून फुलं देणारा फुलवाला आहे का? कावेरी सतत खोदून खोदून प्रश्न विचारते. तेव्हा तो सांगतो की नाही ताई, म्हणजे कागदातून फुलं कोण देतं ते मला माहीत नाहीये. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, तुम्ही रद्दीवाल्याकडे जा. काय आहे, काही फुलवाले जे आहेत ते त्या रद्दीवाल्याकडूनच पेपर विकत घेतात आणि त्याच्यातून फुलं देतात. तिथे तुम्हाला माहिती मिळू शकते. आता त्या रद्दीवाल्यांबद्दल तो माहितीसुद्धा देतो की पुढच्या गल्लीमध्ये आपला तो लक्ष्मण आणि इकडच्या गल्लीमध्ये बाळा, हे दोनच आहेत इथे रद्दीवाले. त्यांच्याकडून माहिती मिळू शकते. तुम्ही एक काम करा ना ताई, जो कागद आहे ना तुमच्याकडे, तो कागद मला दाखवू शकता का? मी बरोबर ओळखून सांगेन. आता तर कावेरीला मार्ग मिळत चाललेला असतो. म्हणूनच कावेरी त्यांना दारात थांबवते आणि तो कागद आणण्यासाठी रूममध्ये धावत जाते. आता त्यांचं बोलणं चोरून लपून अमृताने ऐकलेलं असतं आणि तिच्या काळजात धडकीच भरते. बाप रे, ही कावेरी जर सत्तापर्यंत पोहोचली ना तर ती मला नाही सोडणार. कावेरीचं शोधकार्य थांबवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत अमृताच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि ती धावतच जाते आपलं प्याधं जे जाळ्यात अडकवलं होतं ते म्हणजे उदय. आता तो दारू ढोसून तर निवांत पडलेला असतो. चावून अमृता मोठ्याने हाका मारून गदागदा हलवून त्याला झोपेतून उठवते आणि त्याला खोटं नाटं सांगते की उदय जिजू, मांनी कावेरी वहिनींना तुमच्यापासून दूर ठेवलं ना, म्हणूनच त्यांना खरंच खूप वाईट वाटतंय. त्या खूप दुःखी आहेत, आठवण काढतायत तुमची. असं खोटं खोटं बोलत असताना उदयही अडकतो. तो विचारतो की काय आत्ता? अमृता म्हणते की हो आत्ताच. काहीही करून कावेरीला तिला थांबवायचे असतं. आता अमृताच्या सांगण्यावरून उदयसुद्धा उठतो. उठण्याचा प्रयत्न करत कसं तरी पडत धडपडत तो उठतो आणि कावेरीच्या रूमकडे जातो. अमृता मात्र खूपच खुश होते. इकडे कावेरी रूममध्ये येते, परंतु आता सतत तिला चक्कर येत होती, ग्लानीत होती. त्या सगळ्यांमध्ये आता तिने तो कागद कुठे ठेवला तेच तिला आठवत नसतं. म्हणूनच फाईलमध्ये एका पुस्तकामध्ये सगळीकडे ती शोधाशोध करत असते आणि शोधाशोध करत असतानाच अचानक उदय येतो. कावेरीचं त्याच्याकडे जराही लक्ष नसतं. उदय येतो तो येतो आणि अचानकच कावेरीला मिठी मारतो. तेव्हा कावेरी इतकी चवताळते की त्याला दूर ढकलून डायरेक्ट कानफाटच फोडते. आता ती इतकी मोठ्याने ओरडलेली असते की अहो काय करताय तुम्ही? तेव्हा तिची किंचाळी घरातल्या सगळ्यांपर्यंत पोहोचते. आपल्याच बायकोने आपल्यालाच मारलं, अशा विचार करत दारूच्या नशेत असलेला उदय कावेरीला जाब विचारतो की तू मला मारलंस? बायको आहे ना तू माझी? कावेरी खूप घाबरून गेलेली असते. लटालटा कापायलाच लागते. तोचपर्यंत घरातले सगळेच जण तिथे हजर होतात. यमुना, विद्या, मा, यश, अमृता सगळेच जण धावत आलेले असतात. येत्या क्षणी मा घाबरत विचारतात की कावेरी, अगं काय झालं? इतक्या मोठ्याने का किंचाळलीस तू? तेव्हा कावेरी उत्तर देते की काही नाही मा, हे अचानकच आले ना. तेव्हा उदय म्हणतो, हो आलो मी अचानक. आता त्याच्या तोंडातून इतका घाण विचित्र वास येतो. मा त्याला आता जाब विचारतात की उदय, तुझी जीभ इतकी जड का झाली? आणि त्यांचा प्रकार लक्षात येता क्षणी त्या खडसावतात की तू दारू प्यायलास? अरे लाज नाही वाटत तुला? इतके दिवस तू घरापासून लांब होतास तर या घरातले संस्कारही विसरलात.
आता याच उदयने अमृताच्या नादी लागून सगळे धर्माधिकाऱ्यांचे संस्कार नियम ताब्यावरच बसवलेले असतात. उदयला एक गोष्ट पजवतात की या घरात असली थेरं चालणार नाहीत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दारू पिऊन माझ्या सुनेच्या जवळ तर अजिबात जायचं नाहीस तू. येतंय का तुझ्या लक्षात? तेव्हा उदय मानाच उलट उत्तर देतो, बायको आहे ती माझी, मला काळजी वाटली तिची, आणि तसंही मी तिच्या जवळ गेलो तर कुठे काय बिघडलं. आता अमृताला आयतीच संधी मिळालेली असते, पण तिच्या मनात तितकीच भीतीही दाटून आलेली असते की याच उदयने आता दारू आपल्याला पाजणारीच अमृताचं नाव घेतलं तर. तेव्हा यमुना मध्ये पचकतेच. चोंबडेपणा करायची सवयच आहे ना तिला. उलट माननाच ती सांगते की दादा जे म्हणतोय ते बरोबर आहे. तिला खडसावतात की यमुना म्हणते की हे बघ, तो दारू पिऊन आला ते चुकीचंच आहे, परंतु त्याला त्याच्या बायकोची काळजी वाटते, त्यात कुठे काय बिघडलं. आता यमुना या सगळ्या प्रकरणाचा इतका मोठा तमाशा बनवते. कावेरीला ते विचारते की आणि कावेरी, अगं तुझा नवराच तुझ्या जवळ आला होता ना, एखादा बाहेरचा गावगुंड जवळ आल्यासारखं काय किंचाळलीस. तेव्हा परत तिला ओरडतात की यमुना. तेव्हा कावेरी घाबरतच सांगते की नाही, ते अचानकच आले ना म्हणून मी डचकले. तेव्हा यमुना आता कावेरीला धारेवर धरते. ती म्हणते की अजिबात नाही हा कावेरी, तुझ्या वागण्यामागचं सगळं खरं कारण मला चांगलं माहिती आहे. अगं पहाटे कोणाशी तरी कुलूकुलू बोलताना मी ऐकलंय हिला. आत्ता कावेरी आणि यशला धक्काच बसतो. तेव्हा कुठे यांच्या लक्षात येतं की म्हणजे ही यमुना फक्त झोपण्याची नाटकं करत होती तर. आता यमुना बोलता बोलता इतका मोठा बॉम्ब फोडते की अख्खं धर्माधिकारी कुटुंबच हादरून निघतं त्यात. या कावेरीचं एका परपुरुषाशी अफेअर असल्याचं तिने सर्वांसमोर कावेरीवरती खान आरोप करता क्षणी तिच्यावरती इतक्या ओरडतात की यमुना, अगं तुझ्या जिभेला काही हाड. तेव्हा यश, विद्या आता दोघांनाही सत्य माहिती असतं आणि त्यांनाही तितकाच धक्का बसतो. अमृताला तर आता तमाशा होतोय ते पाहून खूप छान वाटत असतं. कसा का होईना तमाशा होतोय ना धर्माधिकाऱ्यांच्या घरी, आपल्यासाठी बस झालं. ती त्यातच आनंद मानते. अगं तुला तुझ्या सुनेचा खूप अभिमान आहे ना, परंतु ती दिसते तशी अजिबात नाही आहे अगं तिचा ना लफडा आहे, असे कावेरीवर ते गंभीर घाणेरडे आरोप करणारे यमुनाचं मात्र चांगलेच थोबाड फोडतात. तेव्हा सर्वांनाच परत धक्का बसतो. कावेरीच्या चारित्र्यावरती चिखलफेक करणाऱ्या या यमुनाची आता चांगलीच अक्कल ठिकाणावर आणतात. खबरदार यमुना, माझ्या सुनेबद्दल एक चकार शब्द जरी बोललीस तर. कावेरी निरागस आहे, तिच्या डोळ्यांमध्ये प्रामाणिकपणा दिसतो यमुना. आणि तू म्हणतेस तसं जर उदयवर तिचं प्रेमच नसतं तर तिने उदयला परत आणलं असतं का. उदयच्या प्रेमाखातर तिने आजपर्यंत काय काय केलं आहे ते मीही बघितले आणि तुम्हीही बघितले डोळ्यांनी. तेव्हा यमुना परत आपलंच घोडं पुढे दामटवते. नाटक आहेत ही सगळी. परत तिच्यावरती खेकसतात की गप्प बस. आता कावेरीच्या विरोधात एक चकार शब्दही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. हे स्पष्ट दिसता क्षणी हीच यमुना शॉक होते. खरं खोटं सिद्ध करण्यासाठी, आपला आरोप सिद्ध करण्यासाठी आता हीच यमुना कावेरीची परीक्षा घ्यायची ठरवते. तेव्हा मोठ्या तोऱ्यात ती सांगते की ठीक आहे, तुझा खूप विश्वास आहे ना तुझ्या सुनेवरती, परंतु आता खरं काय आहे ते इथल्या इथेच सिद्ध होऊन जाईल. यमुना कावेरीसमोर येऊन थबकते आणि तिचा हात जबरदस्ती पकडून तिला यश समोरच घेऊन जाते. आता यश कावेरी दोघेही घाबरतात थोडेसे आणि यमुना चिकूला यशकडून हिसकावून घेते. कावेरीला घ्यायला सांगते. आता कोणालाच काही कळत नसतं की यमुनेच्या डोक्यात नक्की चाललंय तरी काय. परंतु यमुनाने केलेल्या याच एका तमाशानंतर यश कावेरीच्या आयुष्यामध्ये आता प्रेमाचं वादळ येणार असतं. कारण जेव्हा यमुना चिकूच्या डोक्यावर हात ठेवून कावेरीला शपथ घ्यायला सांगते की घे शपथ आणि सांग की उदयदादावरती तुझं प्रेम आहे की नाही ते तुला सिद्ध करावंच लागेल. तेव्हा मोठ्या विश्वासाने कावेरीजवळ येतात. आता कावेरी घाबरते. यश, विद्या दोघेही आता घाबरतात, एकमेकांकडे पाहतात, कधी कावेरीकडे बघत असतात. त्या तिघांचं तेच चालू असतं, शॉकमध्ये एकमेकांकडे पाहत राहणं. आणि कावेरीला यमुना सतत जबरदस्ती करत असते. काय झालं कावेरी,
आता का गप्प बसलेस? अगं घे शपथ, सांग, सिद्ध कर. आता तर मानना सुद्धा थोडासा धक्का बसतोच. त्या विचारतात की कावेरी काय झालं? अगं घे ना शपथ. आता ही कावेरी अशी ऐकणार नाहीये असा विचार करत जबरदस्ती तिचा हात पकडून चिकूच्या डोक्यावरती हात ठेवते आणि मग कावेरीला ती शपथ घ्यायला सांगते की घे शपथ आणि सांग, कर तुझं प्रेम सिद्ध. यश विद्या दोघेच्याही मनात आता धडकी भरते. डोळे कच्च मिटून घेतात, कारण त्यांना एक गोष्ट चांगलीच ठाऊक आहे की कावेरी चिकूची खोटी शपथ कधीच नाही घेणार. आणि हेच एकमेव कारण ठरतं कावेरीच्या मनातलं ओठांवर येतं. विद्या यश दोघांनीही डोळे कच्च मिटून घेतलेले असतात तेव्हा यमुना विचारत असते की काय झालं कावेरी? आता दातखिळी बसली का तुझी? घे शपथ. तेव्हा कावेरी सुद्धा तितक्याच विश्वासाने ठामपणे शपथ घेऊन यशकडे पाहत सांगते की हो, आहे माझं तुमच्या भावावर प्रेम. खूप प्रेम करते मी त्यांच्यावर. आता हा यश हवेतच उडतो. शेवटी त्याचे कान जे ऐकण्यासाठी आसुसले होते, तो जे ऐकण्यासाठी तरसला होता, तेच त्याच्या कानांवरती पडलेलं असतं. कावेरीने स्वतःच्या तोंडून सगळ्यांच्या साक्षीने यशवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. आता स्वतःच कावेरीने प्रेमाची कबुली दिली म्हटल्यानंतर यशची विकेटच पडते आणि विद्या ती आहेच यशला खुणावते, चिडवते. आता यमुनाला इतकं खडसावतात की झालं तुझं समाधान? मिळालं तुझ्या प्रश्नांचं उत्तर? नाही म्हणजे अजून बघ, काही शंका कुशंका काढायच्या राहिल्या असतील, तर्कवितर्क लावायचे राहिले असतील. नाही आहेत ना? चला लागा मग आपापल्या कामाला. कावेरीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत सांगतात की कावेरी तू आराम कर. आता यमुना तेथून निघून जातात. उदय समोरच उभा असल्याने त्याच्या पाठीमागूनच अमृता संधी साधून कावेरी शोधत असलेला तो विषारी फुलांचा कागद गुपचूप घेऊन निघून जाते. उदयही निघून जातो. आता सगळेच जण गेल्यानंतर विद्यावहिनी आधी तर त्या दोघांवरती इतक्या खुश होतात. यश भाऊजी, कावेरी वहिनी, काय करू मी तुमचं असं म्हणत त्या दोघांनाही फ्लाईंग किस देतात आणि कावेरीकडून चिकूला घेऊन निघूनच जातात. आता हाच यश कावेरीकडे पाहत इतका मुलींसारखा लाजत असतो आणि कावेरी थोडीशी नर्वस, थोडीशी ऑकवर्ड झालेली असते. इकडे अमृता मात्र प्रचंड चवताळून उठते. ही तर आता बाई प्रोफेशनल हेरगिरीच करायला लागले. कावेरी, मी इथे आले धर्माधिकारीकडून बदला घ्यायला. माझं तुझ्याशी पर्सनल काहीच वैर नाही आहे. त्यामुळे तू याच्यामध्ये पडू नकोस. शहाणी असशील तर आत्ताच सावर, नाहीतर पस्तावशील. अमृताची तर बडबड चालूच असते. परंतु मूर्ख अमृताच्या एक गोष्ट तर डोक्यातच शिरत नाहीये की ती कोणाच्या नादी लागण्याचा प्रयत्न करते. कावेरी आग आहे. आगीशी खेळली तर होरपळूनच निघेल. तोपर्यंत इकडे कावेरी शोधाशोध करतच असते. तिच्या लक्षात येतं की त्याच डायरीत तिने कागद ठेवला होता. पण आता तो कुठे गेला? कावेरीच्या एक गोष्ट लक्षात येते की तो कागद तेथून कोणीतरी गायब केलाय आणि तिला खूपच टेन्शनही येतं. तर भाग इथेच संपतोय. पुढील भाग पाहूयात. आता हीच अमृता याच गोष्टीचं इतकं मोठं भांडवल करते. यमुनाला जाऊन ती सांगते की खरंच तू म्हणतेस तसं अगदी बरोबर आहे. कावेरी वहिनी उदयजीजूंपासून दूर दूर राहतात. तेव्हा यमुनाही सांगते की एक्झॅक्टली मलाही मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते. आता तर हे अमृता हे प्रकरण तिसऱ्या दिशेला वळवते. मला तर आता कळतच नाही आहे की चिकूसुद्धा उदयजीजूंचा मुलगा आहे ना? आता यमुना धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहते. आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो आलाय. स्वतः यशने कावेरीला खूप छान असं सरप्राईज दिले आणि सोबतच प्रपोजही केले. तेही अगदी हिरो स्टाईलने गुडघ्यावर बसून प्रेमाची कबुली दिली. यशसोबतची पहिली डिनर डेट आता यशने कावेरीसाठी खूप खास केली आणि कावेरीच्या शेवटी मनातलं ओठांवरती आले. बघूयात आता यांचं जुळलेलं हे नातं कसं वळण घेतं ते.